अचलपूर तालुक्यातील सर्वात गजबजलेली बाजारपेठ असलेल्या परतवाडा शहरामध्ये गुरुवारी सामाजिक अंतराच्या नियमांचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले। यापूर्वी कमी प्रमाणात गर्दी असताना कर्णकर्कश सायरन वाजवत कान हादरवून टाकणाऱ्या प्रशासनाच्या गाड्या कुठेच दिसत नव्हत्या, तर लाऊडस्पीकरवरून सूचना देणाऱ्या मुख्याधिकारी यांची गाडी कुठे गायब झाली एवढेच नव्हे तर पोलीस दादासुद्धा दिसले नाहीत। दुकानावरून सामान खरेदी करणारे ग्राहक तर सोडाच, दुकानदाराच्या चेहऱ्याला मास्क दिसून येत नव्हता। गुरुवार असल्यामुळे पावसाळ्याची सुरुवात झाल्याने बळीराजा बऱ्याच प्रमाणामध्ये शेतीविषयक साहित्य खरेदीकरिता बाजारामध्ये प्रकटलेला असून बाजारामध्ये ताडपत्रीच्या दुकानासह गरिबांच्या छतावरील प्लास्टिक पन्नीच्या दुकानामध्ये गर्दी दिसून आली। काही भाजीपाल्याची दुकाने तसेच किराणा कृषी केंद्र, शेतीविषयक साहित्याची दुकाने उघडी होती। या दुकानांवर प्रचंड गर्दी दिसून आली। जनता अक्षरशः एकमेकाच्या अंगाला खेटून उभी होती। लॉकडाऊन थोडे सैल करण्यात आल्याच्या कारणांचा दुष्परिणाम होतो की काय असे वाटायला लागलेले होते। उन्हाचा उकाडा कमी होऊन पावसाने हजेरी लावल्याने थंडगार वातावरणात कोरोनाला पोषक वातावरण तयार होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे। आणि अशा वातावरणात एवढी प्रचंड गर्दी कोरोनाला नक्कीच आमंत्रण दिल्याशिवाय राहणार नाही। याकरिता प्रशासनाने सुद्धा योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे। असे न झाल्यास पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू शकते। शहरानंतर आता खेड्यापाड्यांमध्ये मुंबई पुण्याला कामाकरिता गेलेल्या व्यक्ती ह्या परतत आहेत। त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हसुद्धा आढळून आलेले आहेत। त्यामुळे कंटेनमेंट झोनमधून येणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा परिस्थिती बिकट होऊ शकते। लॉकडाऊनमध्ये वाहनेसुद्धा तुडुंब भरून चाललेली आज परतवाडा शहरामध्ये पाहायला मिळाली आणि वाहनांवरील कार्यवाहीचे प्रमाणसुद्धा कमी झालेले आहे। परतवाडा, अंजनगाव, चिखलदरा, धारणी या मार्गावरून खाजगी वाहने प्रवाशांनी तुडुंब भरून चालताना दिसून येत आहेत। आठवडी बाजारामध्ये अनेक खाजगी वाहने खरेदी करण्यासाठी तुडुंब भरून ये जा करताना दिसत होती। गुरुवार रोजी काही दुकानांवर पोलिसांनी कार्यवाही केल्याचेही समजते, परंतु एवढ्या प्रचंड प्रमाणात गर्दी कशी काय झाली? 2 ते 3 तास ही गर्दी कायम कशी काय राहिली हे सर्वात मोठे प्रश्नचिन्ह आहे। अचलपूर परतवाडा येथून विदर्भ न्यूज करिता पंकज साबू यांचा वृत्तांत।